नमस्कार. आज बघतोय आपण प्रॅक्टिस सेट 2.5 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या. महत्त्वाची प्रॅक्टिस सेट आहे आणि ही प्रॅक्टिस सेट जर कळाली तर तुम्ही चांगले मार्क घेऊ शकता. ही प्रॅक्टिस सेट कशावर आधारित आहे बघा. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे राजाओ? ax² + bx + c = 0. या फॉर्मॅट मध्ये जर एखादं इक्वेशन आहे तर त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. काय म्हणणार? हा. आणि कोणतंही इक्वेशन जर दिलं तर त्याला कंपेअर करायचं. ए च्या किमती काय राहणार, बी किती याच्यासोबत जर कंपेअर केलं तर, आणि सी किती हे व्यवस्थित लिहायचं. नंतर आपण काल एक फॉर्म्युला बघितला, रूट ऑफ द इक्वेशन. तर रूट ऑफ इक्वेशन जो आहे तो डिस्क्रिमिनेट पासून बनलेला आहे. डिस्क्रिमिनेट काय असतं? तर डिस्क्रिमिनेट म्हणजे जे इक्वेशन आहे त्याचा बी चा स्क्वेअर करायचा, 4ac = किती येतं, याला डिस्क्रिमिनेट म्हणतात. मग याचा जो रिझल्ट आहे b² - 4ac हा जर पॉझिटिव्ह भेटला तर रिअल समजायचं. रिअल आणि अनइक्वल काय म्हणणार याला? रूट, नेचर ऑफ रूट म्हणता याला. काय म्हणता? नेचर ऑफ रूट. रूटचं जे नेचर आहे ते कसं भेटेल? b² - 4ac याची व्हॅल्यू पुट करून जर पॉझिटिव्ह टर्म्स आले तर त्याला डेल्टा काय म्हणणार? डेल्टा. मग हा डेल्टावरून त्याचं नेचर ओळखावं लागतं. हे पॉझिटिव्ह जर आलं तर काय म्हणणार? रिअल आणि अनइक्वल. b² - 4ac याची किंमत जर निगेटिव्ह 0 आली, 0 किती आली? 0 जर आली, 0 जर आली तर याला इक्वल म्हणायचं. काय म्हणणार याला? किंवा रिअल पण म्हणा आणि इक्वल पण म्हणा. 0 येतात काय म्हणणार? रिअल आहे. आणि काय म्हणणार? इक्वल. इक्वल आहे ना, LHS = अरे. आणि b² - 4ac याची जी किंमत आहे ती निगेटिव्ह आली समजा. किती आली? काय निगेटिव्ह 2, 3, 4, 5 जी पण आली समजा. ठीक आहे. आवाज व्यवस्थित ऐकू येतोय ना तुम्हाला? काही अडचण नाही ना? ओके, ठीक आहे. b² - 4ac निगेटिव्ह जर येतोय तर याला अनइक्वल म्हणायचं, नॉट रिअल. रूट काय? नॉट रिअल. एवढं ओळखता आलं पाहिजे. नॉट रिअल म्हणजे ह्या काही कन्सेप्ट राईट. या डिस्क्रिमिनेट फाइंड करण्यासाठी डिस्क्रिमिनंट काय? डिस्क्रिमिनंट म्हणजे यांचा जो प्रोडक्ट आहे 4ac चा आणि b² चा यांचा जो डिफरन्स आहे हा काहीतरी येईन. जो येईन तो एक तर पॉझिटिव्ह राहील, नाही तर 0 राहील, नाही तर काय राहणार? निगेटिव्ह राहणार. पॉझिटिव्ह आला तर रिअल म्हणा, अनइक्वल म्हणा. 0 आलं तर रिअल म्हणा, इक्वल म्हणा. निगेटिव्ह आलं तर नॉट रिअल म्हणायचं. त्याच्यानंतर आता आपण फॉर्म्युला बघितला होता रूटचा. x - b ± √(b² - 4ac) / 2a. हा फॉर्म्युला बघितला. -b ± √(b² - 4ac) / किती? 2a. हा फॉर्म्युला बघितला. तर याच्या बेसवर हे दोन रूट काढतो आपण. मग x चा एक रूट आहे त्याला अल्फा म्हणायचं आणि दुसरा जो रूट आहे x चा त्याला बीटा म्हणायचं. काय म्हणणार? मग अल्फा म्हणजे काय? तर अल्फा म्हणजे -b ± √(b² - 4ac) / किती? 2a. बीटा म्हणजे किती? तर बीटा म्हणजे -b − √(b² - 4ac) / 2a. हे दोन रूट काढले. एक बीटा रूट काढलं आणि एक कोणतं काढलं रे? अल्फा. ठीक आहे. आणि ह्या दोघांची जर बेरीज केली तर त्याला सम ऑफ द रूट म्हणतात. काय म्हणायचं त्याला? सम ऑफ द रूट. सम ऑफ द रूट. तर सम ऑफ द रूट म्हणजे काय? अल्फा प्लस बीटा. ही अल्फाची व्हॅल्यू आणा, बीटाची व्हॅल्यू आणा. तर यांची दोघांची जर बेरीज केली, सम ऑफ द रूटची जर तुम्ही बेरीज करताय तर -b/a किती येतं? सम ऑफ द रूट किती राहणार? -b/a. हे जे b/a. आणि दुसरे प्रोडक्ट ऑफ द रूट. प्रोडक्ट ऑफ द रूट. प्रोडक्ट ऑफ द काय? रूट. याला अल्फा × बीटा म्हणणार. काय म्हणणार? त्याला म्हणणार c/a. किती म्हणणार?
सी बाय ए. सम ऑफ द रूट किती राहणार राजा? मायनस बी बाय ए. आणि प्रोडक्ट ऑफ द रूट किती आलं? सी बाय ए. ठीक आहे. आता हे जर पुट केलं तुम्ही तर हे जे इक्वेशन बनतं तुमचं, तर सम ऑफ द रूट आणि प्रोडक्ट ऑफ द रूट अशा फॉर्मॅटमध्ये तुमचं इक्वेशन तयार होतं. कसं तयार होणार? समजा एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट. आता एक काम करू आपण, थोडंसं वरतीच घेऊयाला. ठीक आहे, थोडंसं मी वरती करतो. हे जे मेन इक्वेशन तयार होते तुमचं, ते कसं तयार होतंय लक्ष द्या इकडे. एवढ्या भागात सांगतो तुम्हाला. काय तुम्ही लिहिता प्रश्नामध्ये ए एक्स स्क्वेअर असं लिहिता ना, का नाही लिहत? असं लिहिता बरोबर. मग एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट, सम ऑफ द रूट. एक्स स्क्वेअर मायनस काय फॉर्म्युला लक्षात ठेवणार? सम ऑफ द रूट इंटू एक्स, सम ऑफ द रूट इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ द रूट, प्रोडक्ट ऑफ द रूट, प्रोडक्ट ऑफ द रूट, प्रोडक्ट ऑफ द रूट इज इक्वल टू 0. हा फॉर्म्युला असतो. मग हा फॉर्म्युला कसा तयार होतो लक्ष द्या इकडे. एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट म्हणजे काय? अल्फा प्लस बीटा इंटू काय? एक्स. प्रोडक्ट ऑफ द रूट म्हणजे काय? अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आणि हे सगळं करून शेवटी काय येतं? ए एक्स स्क्वेअर. तर अल्फा प्लस बीटाची किंमत किती असते हे आता लिहिलं बघा. हे मायनस आणि ते किती रे? मायनस बी बाय किती? आणि एक्स. सम ऑफ द रूट किती असते? सम ऑफ द प्रोडक्ट ऑफ द रूट किती असतं? सी बाय किती असतं? इज इक्वल टू 0. खरं म्हणजे हे इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक. कोणतं? हे जे इक्वेशन आहे ना, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन. पण याला काय करता? स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये घेता. आता ए पायाशी नको, मग बोथ साइड डिवायडेड बाय, बोथ साइड काय करणार? डिवाइड बाय ए. मग सांगा एक डिवाइड नाही, मल्टिपल. सॉरी, मग याला काय करणार? इक्वेशन मल्टिपल बाय इक्वेशन मल्टिपल बाय ए. का? कारण की खाली ए आलेला आहे. ए ने याला मल्टिपल केलं, ए एक्स स्क्वेअर झालं. हे मायनस मायनस काय झाले? प्लस बी बाय ए. एक्स इंटू ए प्लस सी बाय ए इंटू किती रे? ए. 0 मल्टिपल बाय ए. दोन्ही साईडने करा, काही फरक पडत नाही. दोन्ही साईडने करा, काही फरक पडत नाही. काय राहणार तुमचं? हा ए काय झाला? कट. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स. परत हा ए कट झाला, काय राहिलं? सी. झालं तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं का? यालाच क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. पण हा तयार कशामुळे झाला? याच्यामुळे. एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ द रूट एक्स स्क्वेअर. हे स्टँडर्ड इक्वेशन तयार झाले. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. कळालं? हे ह्या एक्सरसाइजचं बेसिक आहे. किती गोष्टी लक्षात ठेवणार? किती गोष्टी लक्षात ठेवणार सांगा. पहिले पेन चेंज करतो मी. काय? ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. नंतर डिस्क्रिमिनेट काढणार. बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन काय जे येणार ते. राईट. मग बी स्क्वेअर मायनस 4ac याला डेल्टा म्हणता. काय म्हणता? डेल्टा जर पॉझिटिव्ह आला तर रिअल म्हणणार. काय म्हणणार? आणि अनइक्वल काय म्हणणार? अनइक्वल. आणि डेल्टा निगेटिव्ह आला तर नॉट रिअल, नॉट रिअल. आणि डेल्टा हा 0 आला तर इक्वल म्हणायचं. नेचर. राईट. त्याच्यानंतर फॉर्म्युला आहे आपला अल्फाचा फॉर्म्युला आणि बीटाचा फॉर्म्युला. मायनस बी प्लस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन किती? 2a. अपॉन किती? 2a. बरोबर. नंतर बीटा किती? बीटा मायनस बी मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन
2a अपॉन 2a. अल्फा पण काढला आणि काय काढलं, बीटाही काढलं. अल्फाही काढला आणि बीटाही काढलं. राईट का नाही काढलं? मग नंतर इक्वेशन काय? इक्वेशन अल्फा प्लस बीटा याची किंमत किती आली? अल्फा प्लस बीटाची किंमत किती? मायनस बी बाय, याला सम म्हणता. आणि अल्फा इंटू बीटा याला प्रोडक्ट म्हणता, सी बाय. राईट. आणि मग शेवटचा एक फॉर्म्युला तो काय होता तुमचा? हा, शेवटचा जो फॉर्म्युला होता तो मात्र इक्वेशन काय काय होता बोला? हा, सम ऑफ द रूट, सम ऑफ द रूट, सम ऑफ द रूट हा इंटू एक्स, सम ऑफ द रूट. बरोबर. म्हणजे सम ऑफ द रूट किती असतं? तर ते असतं अल्फा प्लस बीटा. किती ते? मायनस बी बाय ए. आणि प्रोडक्ट ऑफ द रूट, मला बरेच वेळेस प्रोडक्ट ऑफ द रूट पण विचारतात. प्रोडक्ट ऑफ द रूट, प्रोडक्ट ऑफ द रूट काय असतं रे? अल्फा इंटू बीटा इंटू काय? सी बाय ए. मग याच्यापासून इक्वेशन तयार करता तुमचं हे जे इक्वेशन आहे कोणतं? हे एक्स स्क्वेअर काय बोला? एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट किती? हा, मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स, प्रोडक्ट ऑफ द रूट अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. कळलं? मग ती व्हॅल्यू तुम्ही टाकू शकता. मायनस मायनस बी बाय एक्स प्लस सी बाय इज इक्वल टू 0. आणि सगळं काही करून तुमचं एक इक्वेशन तयार झालं, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू, जिथून सुरुवात होती तिथंच अंत होत नाही. एवढं मात्र तुम्ही लक्ष ठेवायचं. कळलं? काही अडचण? तर चालू करूया. काय प्रश्न आहे बघा? क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, नेचर ओळखा म्हणताय. ओळखू नेचर काय? सिलेक्ट करतो याला. पहिले नेचर सांगा, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं नेचर सांगा. काय इक्वेशन? बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू किती? 5. आणि इकडे -5 म्हणजे 5 येते काय? रिअल आहे. कसे राजाव? रिअल आहे आणि अनइक्वल आहे. आणि हे काय म्हटलं? हे रिअल नॉट झाले, 2 मार्क पडले. नॉट. कळलं? चला नेक्स्ट प्रश्न बघा. हेच आहे का? हा, सम ऑफ द रूट -7, प्रोडक्ट ऑफ द रूट 5. काय म्हणताय? फिल द गॅप. क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवा. सम ऑफ द रूट म्हणजे माहित तुम्हाला काय रे? सम ऑफ द रूट म्हणजे -7. सम म्हणजे अल्फा प्लस बीटा, याची किंमत आहे -7. प्रोडक्ट ऑफ द रूट अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू किती? 5. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला सांगा. सांगा सांगा. एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर हा मायनस सम ऑफ रूट, सम ऑफ रूट हा इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ काय? रूट इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर सम ऑफ द रूट किती आहे? -7 इंटू प्रोडक्ट ऑफ द रूट सांगा. इज इक्वल टू, बघा तर आन्सर आहे का? एक्स स्क्वेअर मायनस प्लस 7x प्लस 5 आहे का आन्सर? यालाच क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं. काय म्हणायचं? क्यू क्वाड्रॅटिक इक्वेशन. काही अडचण कोणाला? नेक्स्ट परत काय दिलं बघा? काय? 2x² 4x - 3 अल्फा प्लस बीटा है ना?
ओळखा, अल्फा प्लस बीटा, अल्फा काढा बीटा काढा. हा, सम ऑफ द रूट म्हणजे काय, इथं कम्पेअर करायला काय तुमचं, हा ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. इक्वेशन आहे का, 2x स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इज इक्वल टू 0. मग 2x स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट, काय सम ऑफ द रूट, नाही नाही नाही, सम ऑफ द रूट मायनस सम अल्फा प्लस बीटा इंटू एक्स, नंतर काय प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. इथं मी ए करतो, काय करणार इथं ए एक्स स्क्वेअर असंच आहे ना स्टँडर्ड फॉर्म्युला. मग ए एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आलं, तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिला मी, मायनस बी बाय किती बघा ना तुमच्याकडे, हा मायनस बी बाय मायनस बी बाय आणि प्रोडक्ट ऑफ द रूट किती सी बाय इज इक्वल टू 0. असंच आहे ना तुमचं. आता काहीच करायचं नाही, एबीसीच्या किमती सांगा. अल्फा प्लस बीटाला काय म्हणता, मायनस बी बाय ए म्हणता. अल्फा इंटू बीटाला काय म्हणता, सी बाय ए. काय म्हणता, किंमत सांगा, कम्पेअर करायला काय होतं ते 2x स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इज इक्वल टू 0. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ए ची किंमत 2, बी ची किंमत मायनस 4, सी ची किंमत मायनस 3. सांगा मग बी किती आहे, मायनस परत मायनस 4, ए किती 2, बे दोन्ही 4, मायनस मायनस प्लस आहे का. सी बाय सी किती मायनस 3, ए किती 2, बघा तर मायनस 3 बाय 2 आहे का. हा नक्की, तुम्ही इथे लिहू शकता काय, अल्फा किती आलं 2, हे मायनस 3 बाय आहे का, नक्की. किती झाले, 3 झाले का, पहिला दुसरा आणि तिसरा. आता काय फाइंड द डिस्क्रिमिनेट ना, डिस्क्रिमिनेट म्हणजे फक्त बी स्क्वेअर मायनस 4ac काढायचं. किती काढायचं, हा बी स्क्वेअर मायनस डिस्क्रिमिनेंट म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac काढायचं आहे. हा इक्वेशन काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. कम्पेअर करा, ए ची किंमत 1, बी ची किंमत 7, सी ची किंमत मायनस ठेवा इथं. हा बी किती आहे 1 चा स्क्वेअर, ए किती 1, सी किती मायनस 1, 7 चा वर्ग 49, 4 1 बोला, मायनस मायनस काय झाले, 4 1 4, 49 आणि 4 किती झाले, डेल्टा किती राहणार 53. झाला पाहिजे, आहे का आन्सर बघून. 53 किती असे प्रश्न 3 आहे का. बघा 2y स्क्वेअर मायनस 5y प्लस 10 इज इक्वल टू 0. ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ए ची किंमत 2, बी ची किंमत मायनस 5, सी ची किंमत 10. राईट, काय बी स्क्वेअर मायनस 4ac सांगा, बी मायनस 5 चा स्क्वेअर 4, ए 2, सी 10, 25. उचलून घे बोल, 10 2 20, 20 चौक 80, 10 2 20, 20 चौक 80, 80 मधून 25 काढा 55 आहे का, नक्की.
चला नेक्स्ट प्रश्न बघा काय बघा. हा बोला. √2x² प्लस 4x प्लस 2√2 इजिकल टू 0 सांगा बघा. काय पाहिजे व्हॅल्यू का. a² प्लस bx प्लस c इजिकल टू 0. a ची व्हॅल्यू √2, b ची व्हॅल्यू 4, c ची व्हॅल्यू 2√2. काय काढायचं डिस्क्रिमिनेट ना. सांग 4 चा वर्ग 4 a √2 c 2√2. 4 चा वर्ग 16 4 √2 इंटू 2 2 2 2 राईट. 4 2 8 8 2 16 16 मधून 16 गेले बघा. पाणी घेऊन जाय किती झाले. ठीक आहे नेक्स्ट काय ते हे घेऊन जा वाटलंस. हा व्यवस्थित धुवून वगैरे. ठीक आहे काय x² मायनस 4x प्लस 4 इजिकल टू 0. मग a² प्लस bx प्लस c इजिकल टू 0. a ची किंमत किती 1, b ची किंमत 4, c ची किंमत 4. काय b² मायनस 4ac. b किती 4 चा वर्ग 4, a किती 1, c किती 4. 4 चा वर्ग 16 16 मधून 16 0 झालंय. अच्छा किती राहिला आता तिसरा. काय करायचं याच्यात डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट. रूट ओळखायचंय ना बघा. 2y² मायनस 7y प्लस 2 इजिकल टू 0. रूट साठी फॉर्म्युला काय b² मायनस 4ac. काय b किती आहे 7 याचा स्क्वेअर 4 2 हा c ची किंमत 2. 7 चा वर्ग 49 4 2 8 8 2 16. सांगा रे 49 मधून 16 गेले. 6 9 6 गेले 3 4 1 गेला 3 33. किती नेचर काय नेचर ऑफ रूट काय रियल. रूट काय रियल आणि अनइक्वल आहे का आन्सर. रियल आणि अनइक्वल कळालं. चला दुसरा काय सांगताय m² प्लस 2m प्लस 9 कंपेअर करा. ax² प्लस bx प्लस c इजिकल टू 0. a किती रे 1, b किती रे 2, c किती रे 9. डेल्टा ओळखायचा b² मायनस 4ac. सांगा मग b ची किंमत 2 चा स्क्वेअर 4, a किती 1, c किती 9. 2 चा वर्ग 4 9 चौक 36 36 म्हणून 4 काढा 32. नॉट रियल रूट नेचर ऑफ सांगा नॉट रियल. आता किती आहे चौथा. फ्रॉम द क्वाड्रेटिक इक्वेशन रूट गिवन बिलो. बरं रूट दिलेले आहे काय इक्वेशन तयार करा म्हणताय. हा म्हणजे अल्फा दिलेला आहे 0 बीटा दिलेला आहे 4 आणि क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करा. काय फॉर्म्युला लिहून दिला तुम्हाला. काय फॉर्म्युला लिहून दिला मी बोला. x² ax² फ्रॉम द क्वाड्रेटिक इक्वेशन फ्रॉम द रूट आर गिवन बिलो. 0 आणि किती दिले ते 4. 0 आणि 4 दिलेले. आता याच काय करता इक्वेशन बनवा. फॉर्म्युला सांगा पहिले मला. x² हा मायनस अल्फा प्लस बीटा हा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इजिकल टू बोला 0. x² मायनस अल्फा किती
0 बीटा किती 4 इंटू एक्स अल्फा इन 0 बीटा 4 इज इक्वल टू 0. काय उत्तर आलं -4x 0 गुणिले 4 0 0 इज इक्वल टू 0 झाला आन्सर एक्स स्क्वेअर -4x इज इक्वल टू 0. बघा बरोबर आहे का नक्की. ओके बॉस. नेक्स्ट तोच फॉर्म्युला लावा काय एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 असतं ना. काय असतं एक्स स्क्वेअर नक्की ना मायनस बोला बी बाय का अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. एक्स अल्फा किती दिला 3 बीटा किती दिला -3. प्रश्न दिले ना ठेवा मग एक्स स्क्वेअर -3 हा इंटू किती 3 इंटू नाही मायनस प्रोडक्ट किती 3 इंटू -10 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर -7x 10 3 केले 7x -30 बरोबर इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस -30 इज इक्वल टू 0. झालं का आहे का येते का नक्की. चल अच्छा चला आता दुसरं सांगा हे का हा अल्फा 1/2 बीटा -1/2 सम करून घ्यायचे पहिलेच अल्फा प्लस बीटा 1/2 -1/2 काय 0 होईल किती झाले 0 कट झालं ना. प्रोडक्ट अल्फा इंटू बीटा 1/2 इंटू -1/2 -1/4 किती -1/4 सांगा फॉर्म्युला एक्स स्क्वेअर हा मायनस अल्फा प्लस बीटा प्लस हा सांगा देअरफॉर एक्स स्क्वेअर सम किती आलं रे 0 प्रोडक्ट किती आला -1/4 इज इक्वल टू 0. 4 ने मल्टिपल करा इक्वेशन 4 इंटू एक्स स्क्वेअर हे तर 0 याचं काही विशेष नाही 1/4 इंटू 4 0 इंटू 4 इक्वेशन झालं 4x स्क्वेअर -4 4 कट 1 इज इक्वल टू 0. पाहत बघून घ्या आहे का किती हा 4x स्क्वेअर -1 किती ते पण तेच राहणार आहे काय करणार 4 ला डिवाइड करायला या 4x स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 करा -1/4 इज इक्वल टू 0/4 करा बस 4 4 कट आणि x स्क्वेअर -1/4 असे का हे नाही एकच काही फरक पडत ठीक आहे. ते पहिले पण ते झालं तर बघा हे काय एक्स स्क्वेअर -1/4 ठीक आहे. चला नेक्स्ट काय फ्रॉम द क्वाड्रॅटिक इक्वेशन चौथं अल्फा किती दिला 2 -√5 बीटा किती आहे 2 सांगा फॉर्म्युला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा हा नंतर प्रोडक्ट हा अच्छा बीच्या वरती का इथे का बर ठीक आहे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा 2 -√5 प्लस 2 +√5 एक्स प्लस 2 -√5 इंटू 2 +√5 इज इक्वल टू 0.
सांगा मग बरो एक्स √5 मायनस हे कट 2 + 2 एक्स प्लस हे फॉर्म्युला झाला 2चा स्क्वेअर मायनस √5 चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. 2 आणि 2 किती झाले 4x 2 आणि 2 4x. हा लिहिलं मी मायनस कसं काय येणार हा एक्स स्क्वेअर हे का हेच का ठीक आहे ना थांबा बरोबर आहे का हा हा प्लस थांबा ते करून घेऊ आपण हे 2चा स्क्वेअर किती रे 4 √3चा स्क्वेअर किती 3 √5 आहे नाही 5चा स्क्वेअर किती 5 मायनस किती 5 इज इक्वल टू 0 हा बरोबर ना √5 चा स्क्वेअर करा ना तुम्ही एक्स स्क्वेअर मायनस 4x 4 मधून 5 गेले मायनस 5 आहे आन्सर आहे कळलं आता काय राहिलं कितीवा प्रश्न आता 5वा 6वा आणि 7वा हा सम ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन डबल प्रोडक्ट ऑफ सम किती म्हणताय ते सम ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन किती म्हणताय डबल म्हणताय का सम ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे सम म्हणजे अल्फा प्लस बीटा डबल द प्रोडक्ट अल्फा इंटू बीटा डबल म्हणजे ते मल्टिपल बाय 2 करा किती करणार मल्टिपल बाय 2 करायचं काय आपण सम ऑफ द रूट क्वाड्रॅटिक इक्वेशन डबल देअर फाइंड के करायचं ठीक आहे करूया काय ते एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0 असं आहे ना ते 4kx प्लस k मग कम्पेअर करावं लागेल ए बी आणि काय सी अच्छा k प्लस 3 ठीक आहे कम्पेअर करायला एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0 इकडे पहा सांगा ए ची किंमत किती 1 बी ची किंमत किती -4k -4k सी ची किंमत किती रे k प्लस 3 काय k प्लस 3 आहे ना आता अल्फा प्लस बीटा करा 2 इंटू अल्फा इंटू बीटा अल्फा प्लस बीटा सांगा रे अल्फा प्लस बीटाला का आणता ते सांगा पहिले अल्फा प्लस बीटाला का आणता मायनस बी बाय मायनस बी अपॉन मायनस बी अपॉन मायनस बी अपॉन 2 मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटाला का आणता सी अपॉन ए अच्छा सी अपॉन किती नक्की सी अपॉन किमती आहे तुमच्याकडे किती बी ची किंमत किती ए ची किंमत सांगा 2 सी ची किंमत सांगा के प्लस 3 ए ची किंमत सांगा मायनस मायनस काय झाले प्लस 4k ब्रॅकेट करा 2 इंटू के प्लस 3 4k 2k प्लस 3 2 6 4k 2k इकडे गेले मायनस इज इक्वल टू 6 4 मधून 2 गेले 2k 4k मधून 2k गेले k ची किंमत पहा 6 भागिले 2 बेत्रिक 6 बरोबर नक्की चला ठीक
आता शेवटचं पहा, आता अल्फा प्लस बीटा आर रूट ठीक आहे, करून वाय स्क्वेअर मायनस किती आहे 2y, हे किती आहे? ठीक आहे, करून घेऊ आपण. आणि प्रोडक्ट ऑफ द रूट किती? आणि काय विचारलंय नाही, अल्फा स्क्वेअर प्लस काय? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा. ठीक आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. सांगा, कम्पेअर करा. वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a ची किंमत किती? 1. b ची किंमत किती? -2. c ची किंमत किती? अल्फा प्लस बीटा सांगा. मायनस b बाय का मायनस सम ऑफ द रूट काय असत? मायनस b अपॉन मायनस b अपॉन ए. मायनस b ची किंमत किती? -2. a ची किंमत किती? 1. हे झालं 2. प्रोडक्ट ऑफ द रूट सांगा, अल्फा इंटू बीटा. c अपॉन ए किती? c -7. a 1 किती आलं? 7. अल्फा प्लस बीटा आलं 2, हा -7. आणि अल्फा इंटू बीटा -7. अच्छा, आता काय विचारलं? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर म्हणजे काय असतं? अल्फा प्लस बीटा आणि अल्फा प्लस बीटा दोनदा असतं. ते किती असतं? आपल्याला आन्सरच काढायचं ना. ठेवा मग, अल्फा प्लस बीटा किती? 2. आणि अल्फा प्लस बीटा किती आहे? ते 2 आहे. 2 चा वर्ग 4. 4 आहे का तिथं? नाही. क्यूब पण आहे, स्क्वेअर पण आहे, 2 आहे का याच्यात? हा, मग इकडे पहा, एक काम करा. कुठे गेल ते? थांबा. इरेज करतो मी. अल्फा, आता एक काम करा, या अल्फाने याला मल्टिपल करा. अल्फा प्लस बीटा, या प्लस बीटाने याला मल्टिपल करा. अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू अल्फा, अल्फाचा स्क्वेअर. अल्फा बीटा, बीटा इंटू अल्फा म्हणजे अल्फा बीटा. बीटा इंटू बीटा, बीटाचा स्क्वेअर. अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. अल्फा आहे का? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर म्हणजे हा फॉर्म्युला तयार झाला. कोणाचा रे? अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर. अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर. थांबा ना, टाकू ना. अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर म्हणजेच किती? अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर, बरोबर ना? थांबा ना, आता हे काय केलं तुम्ही? अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर जर एक्सपांड केला तर अल्फा स्क्वेअर भेटतो. हे जे 2 अल्फा बीटा भेटतो प्लस किती रे? बीटाचा स्क्वेअर भेटतो. आणि अल्फा स्क्वेअर प्लस काय काढायचं तुम्हाला? बीटाचा स्क्वेअर करायचं. मग किमती भेटेल. कायच्या किमती भेटेल तुम्हाला? हा, थांबा आता. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, अल्फा स्क्वेअर प्लस किती? हा, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. याला होल ब्रॅकेटचा स्क्वेअर केलाच ना आपण शेवटी. अल्फा प्लस बीटाचा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. या अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची किंमत किती आली? अल्फा स्क्वेअर 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर अशी आली. या अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली सांगा? अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस किती रे? बीटाचा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर. आणि आता हे 2 अल्फा बीटा प्लस आहे ना, इकडून काय होणार? मायनस. म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा मायनस किती? आता तुम्ही सांगा, आता किमती ठेवा.
अल्फा प्लस बीटा किती आहे 2, 2चा स्क्वेअर मायनस 2, अल्फा किती आहे अल्फा बीटा किती आहे -7, 2चा स्क्वेअर 7, 7 दुनी 14, 14 आणि 4 18, पाच आन्सर. ब्रेन पागल व्हायचं काम आहे. चला किती झाले अल्फा प्लस बीटा स्क्वेअर किती झाले. आता काय विचारलं अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. बर काढूया हे ह्याच प्रश्नावर आधारित आहे. एक काम करा इथंच काढून देतो मी तुम्हाला येलो याने लक्ष द्या. काय प्रश्न सांगा अल्फा सेंट कोणी मारून येतात सेंट नका मारून येतात मला त्रास होत त्याचा. सेंट पावडर उडर काहीच मारू नका यात ठीक आहे. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस बीटाचा क्यूब अल्फा क्यूब प्लस काय बीटाचा क्यूब. तुम्हाला फॉर्म्युला माहित असेल काय आहे अल्फा क्यूब. प्रश्न असाच आहे का अल्फा क्यूब प्लस किती बीटाचा क्यूब. ठीक आहे काढूया काय अडचण. ऍक्च्युली हा फॉर्म्युला असा आहे पहा हे पहा अल्फा प्लस बीटाचा होल क्यूब अल्फाचा स्क्वेअर क्यूब प्लस बीटाचा क्यूब नक्की ना प्लस 2 इंटू अल्फा स्क्वेअर बीटा 2 अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब 3 सॉरी 3 किती 3 अल्फा बीटा 3 अल्फा बीटा आणि नंतर सम अल्फा प्लस बीटा असा आहे पहा. चालेल व्हॅल्यू ठेवा. अल्फा प्लस बीटा किती 2चा क्यूब सांगा 8. आता हे माहित नाही ना अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब माहिती आहे का नाही 3 अल्फा प्लस बीटा सांगा -7 अल्फा प्लस बीटा सांगा 2 2चा क्यूब किती 8 अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस 7 त्रिक 21 21 दोन्ही किती झाले 42 प्लस का मायनस तिकडे घेऊन जाते 8 प्लस 42 इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब 50 आहे का पाहत हा का नाही किती झाले प्रश्न कळाला का प्रश्न. आता कितवा आहे आता याच्यात काय करायचं रूट ऑफ द इच फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन फाइंड के. चला ठीक आहे तेही करून देतो तुम्हाला ठीक आहे 6वा करून दिला मी तुम्हाला ठीक आहे. रूट ऑफ द इच फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन फाइंड के. चला के ची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला काय करायची के ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग के ची व्हॅल्यू जर फाइंड करायची मला सांगा इक्वेशन काय दिलं 3y² प्लस के वाय प्लस 12 का पाहत एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ए ची किंमत किती 3 बी ची किंमत किती के सी ची किंमत किती 12. रूट ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन आर रियल अनइक्वल. रियल पण आहे इक्वल आहे. रूट कसं आहे रूट आर इक्वल अँड रियल. रियल याचा अर्थ काय b² - 4ac इज इक्वल टू 0 बरोबर. बी ची व्हॅल्यू सांगा के चा स्क्वेअर 4 ए ची व्हॅल्यू 3 सी ची व्हॅल्यू 12 इज इक्वल टू 0. के चा स्क्वेअर 4 त्रिक 12 12 इंटू 12 144 144 इकडे आणा के स्क्वेअर इज इक्वल टू 144 बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट 144 स्क्वेअर रूट. के ची व्हॅल्यू आली 12 प्लस पण आहे का आन्सर बघ. आता काय राहिलं अजून एक राहिलाच का द रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन रियल आणि इक्वल. हे पण रियल आणि इक्वल म्हणताय के एक्स एक्स - 2 प्लस 6 इज इक्वल टू 0. याने याला मल्टिपल करा के एक्स चा स्क्वेअर बरोबर आहे का के एक्स चा स्क्वेअर नंतर -2kx 2kx प्लस किती 6 इज इक्वल टू 0.
एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ए ची किंमत के, बी ची किंमत -2k, सी ची किंमत 0. रिअल आहे इक्वल आहे सांगितलं त्यांनी. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. बी ची किंमत सांगा -2k, 4. ए ची किंमत सांगा के, सी ची किंमत सांगा 0 इज इक्वल टू 0. 0 ने याला मल्टिपल करा 0 होऊन जाईल -2k चा स्क्वेअर. हे काय होणार डायरेक्ट 0. मग 0 झालं ना. 2k चा स्क्वेअर किती असतो मायनस स्क्वेअर 4k चा स्क्वेअर 0 आहे का पाहत 6 आहे. कुठे चुकलंय. रूट रिअल आहे आणि इक्वल आहे ना. 4k रिअल पण आहे इक्वल पण आहे -2. बी ची किंमत किती आहे -2k, 2k चा स्क्वेअर 4. ए ची किंमत किती आहे के, सी ची किंमत किती आहे 0. 0 आहे कसं आहे. अरे यार प्रश्नामध्ये 6 आहे ना ते. सी किती आहे तर पहा ना 0 थोडी आहे. किती दिसते 6 आहे. सी ची किंमत 6. मग हे पहा ना थोडस 6. साइन चौक किती झाले 24. 2k चा स्क्वेअर सांगा. 2 चा स्क्वेअर 4, k चा स्क्वेअर मायनस किती रे 24k इज इक्वल टू 0. 4 कॉमन काढा 4k, k 4 सगळं 24, k -6 0 भागिले 4k, k -6 इज इक्वल टू 0. k इज इक्वल टू -6 तिकडे आले +6 म्हणजे k ची किंमत किती आली आहे का आन्सर. बघा थँक्यू बघत राहा, अभ्यास करा, चांगला स्कोर करा. ठीक आहे.